नमस्कार, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज सॅटर्डे आहे. आज सर्वांना सुट्टी असते सॅटर्डे संडेला इथे, आणि कालपासून इथे स्नो चालू झालेला आहे. तर हा 2026चा पहिला स्नो आहे. तर इथे ना लक्झेंबर्गमध्ये जास्त स्नो वगैरे काही पडत नाही. पाठीमागे पडला होता, पण तो थोडा वेळ पडला होता. तर कालपासून संध्याकाळपासून स्नो चालू झालेला आहे. तर तुम्हाला दिसत असेल माझ्या पाठीमागे सगळं व्हाईट झालेलं आहे. मी इकडे आधी ह्या जंगलात एक छोटासा व्हिडिओ टाकला होता तुम्हाला, की आमच्या नवीन अपार्टमेंटच्या इथे असं एक छोटंसं जंगल आहे, तिथे लोक वॉकला वगैरे येतात. तर आज स्नो पडलेला आहे, म्हटलं चला एक छान असा ब्लॉग बनवूया आणि तुम्हालाही दाखवूया इथे स्नो पडल्यावरती कसं दिसतंय सगळं. तर आता मायनसमध्ये टेम्परेचर आहे आणि आजचा दिवसभर स्नो दिलेला आहे. तर छोटे छोटे कण अजूनही पडायला सुरुवात झालेली आहे. सकाळपासूनच आज तर स्नोने सुरुवात केलेली होती. तर हा जो पाठीमागचा रस्ता आहे तुम्हाला दिसत असेल, हा पूर्ण डांबरी रोड आहे. पण सध्या आत्ता सगळा पूर्ण पांढरा झालेला आहे. इकडे गवत वगैरे आहे, इथे पण सगळं पांढरं दिसतंय. आणि मी आत्ता थोडीशी वॉकला आलेली आहे. तर तुम्हाला दाखवते आत्ता इथे स्नोमध्ये कसं दिसतंय सगळीकडे. तर हे बघा, हा डांबरी रोड आहे तुम्हाला जो सांगते तो, तिथून मी आत्ता चालत आलेली आहे. हा डांबरी रोड होता, सगळा काळा दिसतो, आत्ता सध्या सगळा व्हाईट दिसतोय. हे सगळं गवत आहे, गवतावरती सुद्धा स्नो झालेला आहे, साठलेला आहे. तर जास्त स्नो नाही आहे, त्यामुळे जास्त असा लेअर पण नाही आहे, पण एक छोटीशी अशी लेअर झालेली आहे. हे दिसत असेल तुम्हाला हे. तर आता आत पण जाऊया, आतमधून फिरून या आपण. आतमध्ये झाडांवरती पण थोडा स्नो साठलेला आहे. इकडे दिसत असेल तुम्हाला आतमध्ये झाडांमध्ये सुद्धा स्नो आहे. हे पाण्यावरती पण साठलेलं आहे. असं युरिया असतो ना आपला, युरियासारखे असे छोटे छोटे कण पडलेले आहेत. तर इथे कसं असतं, जेव्हा स्नो पडतो ना तेव्हा अशी एक लेअर साठलेली असते रोडवरती. तर ह्या रोडवरती ना आपण म्हणजे जेव्हा स्नो पडतो तेव्हा आपले जे नॉर्मल शूज असतात, रेग्युलर आपण कॅज्युअल शूज वापरतो, ते चालत नाही. त्याच्यासाठी स्नोचे शूज वेगळे असतात. तर खाली रिब्स असतात शूजला, तसे शूज लागतात. तर तसेच घालून फक्त आपण ह्या रोडवरती चालू शकतो, नाहीतर पूर्ण स्लिप होतात. त्यामुळे तुम्हाला लागू पण शकतं, त्यामुळे चांगले शूज यूज करायला लागतात. तर मी आता आले चालायला खरं, पण थंडी पण जास्त वाजते. माझा चेहरा पूर्ण लाल झालेला आहे थंडीने. खूप क्वचित लोक बाहेर पडतात थंडीच्या वेळेला. आता सध्या कसं इथे लोक ना डॉगी वगैरे खूप पाळतात, तर त्यांना ना दिवसातून एकदा तरी बाहेर फिरवायला यावंच लागतं. त्यामुळे तशी लोक जास्त करून बाहेर पडतात अशा थंडीमध्ये पण. हे बघा, तुम्हाला आत्ताच म्हटलं होतं ना फिरवायला घेऊन येतात, ते तसे मोकळी सोडतात. इथल्या ना युरोपमधील लोकांची एक गोष्ट खूप छान आहे, मला खूप आवडते. म्हणजे आपण इंडियाचे असू द्या किंवा अदर कंट्रीमधलं जरी असं कोणीही बाहेर रस्त्याला दिसलं, आपलं लक्ष गेलं, किंवा असं आवर्जून लोक हाय हॅलो वगैरे किंवा हाव आर यू वगैरे बोलतात किंवा स्माईल देतात. पण इथे जर तुम्हाला जर इंडियन कोणी दिसलं ना, तर तुमच्याकडे बघणार पण नाही. तुमच्याकडे असे बघतील जसे काही तुम्ही ह्या जमिनीवरती नवीन काहीतरी वेगळंच असल्यासारखं. म्हणजे एक स्माईलसुद्धा साधी देणार नाहीत. जेव्हा मी पहिल्यांदा आले होते ना इथे लक्झेंबर्गला, तेव्हा मला ना खूप छान वाटलेलं. इंडियन लोक दिसली, मी त्यांच्याकडे बघायचे, खूप वळून बघायचे आणि स्माईल करायला बघायचे. पण ते लोक ना बघतसुद्धा नव्हते. मला खूप असं ऑड वाटलं ना, की बस इथे कुठे पण हे लोक भेटली, मला ट्राममध्ये बसमध्ये सुद्धा हाय हॅलो, काही झालं की सॉरी वगैरे बोलून मोकळे होतात. पण इंडियनच्या बाबतीत हे कधीच होत नाही. हेच मला फक्त सांगायचं होतं की आपले इंडियन्स असे का वागतात काय माहिती आहे. हे बघा कसं झालं इथे. हो, खूप थंडी आहे, बापरे. हे बघा, इकडे सगळं लक्झेंबर्ग दिसतंय तुम्हाला. हे सगळीकडे स्नो पडलाय, पण जास्त नाही आहे, थोडं दिसतंय. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे इकडे, हे सगळं हे पूर्ण हे गवत वगैरे आहे. म्हणजे इथे ना
जेव्हा समर डेज असतात ना तेव्हा गाईंना चरायला वगैरे सोडतात इथे. पण आत्ता कसं स्नोचे दिवस हे असतात थंडीचे वगैरे आणि पाऊस वगैरे पडतो, त्याच्यामध्ये गाईंना खायला पण काय नसतं आणि त्यांचे पाय पण रुततात म्हणून त्यांना सोडत नाहीत. नंतर मी तुम्हाला एक असा ब्लॉग बनवून दाखवेनच की इथल्या गाई कशा असतात वगैरे. इथे सोडलेले असतात, हे असं कंपाऊंड केलेलं आहे की जेणेकरून गाई बाहेर वगैरे जाऊ नयेत म्हणून. इथे पण दिसत असेल तुम्हाला, इकडे खूप जास्त खायला वगैरे असं गाईंना केलेलं आहे. हे शेवटपर्यंत तुम्हाला दिसतं हे सगळं त्याच्यासाठीच आहे. हवेत अजूनही थोडेसे स्नोचे कण आहेत, जास्त नाही आहे पण कालपासून पडल्यामुळे एवढा साठलेला आहे. आज दिवसभर आहे, बघू आता किती साठतोय आणखीन. इथे बघा लोकांना बसायला ठेवलेलं आहे, पण याच्यावरती तर सगळा स्नो साठलेला आहे, बसणार कसं ना. एकदम छोटासा युरियासारखा आहे बघा, हे बघा. बघा असं आहे, एकदम कापसासारखं दिसतोय. हे बघा झाडांवर कसा स्नो साठलेला आहे. खरं म्हणजे ना स्नोच्या वेळेला ना अजिबात घरातून बाहेर पडू वाटत नाही, कारण खूप जास्त थंडी वाजते. आता ना मी एवढी फिरले पण माझे पाय ना फ्रीज झालेत सगळे, त्यामुळे मी आता रिटर्न चालली आहे. पण गेल्या वर्षी ना म्हणजे जेव्हा स्नो चालू झाला पण 2025मध्ये पूर्ण लक्झेंबर्गमध्ये पडत नाही, काही ठिकाणी पडतो. तर आम्ही जिथे राहत होतो तिथेही स्नो पडला होता, पण रात्रीचा पडला होता. त्यामुळे तेव्हा काही एन्जॉय करता आला नाही. मग आता मी नवीन घरी शिफ्ट झालो आहे नवीन ठिकाणी, तर तिथे कालपासून स्नो चालू झालेला आहे. म्हणजे आता बऱ्यापैकी सगळीकडेच लक्झेंबर्गमध्ये बहुतेक आहे स्नो आज. तर म्हटलं चला थोडंसं एन्जॉय करूया स्नो, कारण आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये म्हणतात जास्त स्नो पडतो म्हणून, पण काय माहीत नाही. तरी पण म्हटलं आजचा पडला आहे तर आजचा जाऊन बघूया बाहेर कसं वाटतंय, म्हणून मी आली आहे बाहेर. तर छान पण वाटते आणि थंडी पण वाजते. आता घरी जाऊन मस्त असा चहा पिणार आहे, नंतर थोड्या वेळानं लगेच बाहेर येणार आहे, थोडंसं काम आहे म्हणून. बाहेर आलो तेव्हा स्नो पडत होता, आता थोडा बंद झालेला, आवळ मोकळं झालेला आहे. तर असा होता आजचा आमचा स्नोवी डे. तर कसा वाटला हा ब्लॉग आपल्याला मला कमेंट करून सांगा, आणि लवकरच भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.